बेळगावातील आदर्शनगर वडगाव परिसरातील श्रीराम कॉलनी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पत्रकार श्रीकांत काकतीकर यांच्या घरातील किचनमध्ये धामण जातीचा साप आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। विशेष म्हणजे हा साप गेल्या 15 दिवसांपासून घरातील सदस्यांना अधूनमधून दिसत होता, मात्र सतत लक्ष ठेवूनही तो सापडत नव्हता। अखेर काल सायंकाळी 5च्या सुमारास हा साप थेट किचनमध्ये दिसून आला। घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र अनंत चिट्टी यांना संपर्क करण्यात आला। त्यांनी तात्काळ आपल्या धर्मपत्नींना घटनास्थळी पाठवले। काळजीपूर्वक आणि शिताफीने त्यांनी धामण जातीच्या सापाला पकडून कोणतीही जीवितहानी न होता सुरक्षितरित्या जंगलात सोडले। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे। गेले 3 दिवस झाले यांच्याकडे साप सारखं यायला हा साप आणि खरं मिळाला नाही। आनंदजी येऊन गेले पण तो मिळाला नव्हता आणि हा आज व्यवस्थित तिथं बसलेला होता आणि त्याने व्यवस्थित बघत थांबले, त्यामुळे मिळाला म्हणावं लागेल की अंदाजे थोडंसं वीक पण आहे साप, जास्त असं हेल्दी नाही आहे। अंदाजे 4 ते 5 वर्षाचा हा। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव। ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.